बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील साळेगाव या छोट्याशा गावात घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि मन हलवून टाकणारी आहे. सतीश भागवतराव मुंडे, वय 37 वर्ष, व्यवसायाने औषध विक्रेता, गावात महाराष्ट्र मेडिकल चालवणारा, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आणि 7 वर्षाच्या मुलाचा बाप. 12 फेब्रुवारी रोजी तो आपल्या काही मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील चोरखळी येथील महाकाली कला केंद्रावर नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला. शेख अजो मोहीम उर्फ मुन्ना शेख जलीन यांच्या स्विफ्ट डिझायर कारने गेले होते. कला केंद्रावर जाण्यापूर्वी त्यांनी साळेगाव येथील एका बारमध्ये दारू पिली. त्यानंतर कळम आणि येरमाळा परिसरातील एका धाब्यावर पुन्हा दारू पिली. म्हणजे सुरुवातीपासून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं. रात्री साधारण 12 वाजेपर्यंत ते कला केंद्रात होते. त्यानंतर 13 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ते परत गावाकडे निघाले. याच वेळी घटनाक्रमाला भीषण वळण मिळालं. परत येत असताना दुसऱ्या एका गाडीतून आलेल्या ओळखीच्या तरुणाचीनी त्यांची गाडी रस्त्यात थांबवली. जुन्या भांडणाची कुरापत काढण्यात आली. सतीश आणि दत्ता तोंडे यांच्यात सुमारे 10 ते 12 वर्षापूर्वी भांडण झाल्याचं सांगितलं जात आहे. त्या जुन्या वादाचा राग मनात धरून संगनमताने सतीशवर हल्ला करण्यात आला. त्याच्या छातीत आणि पोटात लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी गंभीर होती की त्यातच सतीश मुंडे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पुढे आली. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्याला तसंच त्या कारमध्ये बसून रात्री साधारण 1 वाजता साळेगाव येथील त्याच्या घरी आणून टाकण्यात आलं. घरच्यांना सांगण्यात आलं की तो जास्त दारू पिल्यामुळे बेशुद्ध झाला आहे. आई वडिलांनी आवाज दिला, हलवून पाहिलं, पण काहीच प्रतिसाद नव्हता. परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच त्याला केज उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी अंबाजोगाईला जाण्याचा सल्ला दिला. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान सतीशची पत्नी दीपाली रात्री 10 वाजल्यापासून त्याला फोन करत होती. फोन लागत नव्हता. काळजी वाढत गेली. तिने मुंबईत असलेल्या सतीशच्या चुलत्याला फोन करून ही बाब सांगितली. त्यांनीही अनेकदा फोन केले, पण प्रतिसाद नव्हता. शेवटी रात्री 12 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास फोन उचलला गेला आणि तो जास्त दारू पिऊन बेशुद्ध आहे असं सांगण्यात आलं. पण वास्तव काही वेगळंच होतं. त्यानंतर सतीशचे वडील भागवत बळीराम मुंडे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून शेख अजम मोहीम उर्फ मुन्ना शेख जलिनी शेख, शकील रफा, संजय जनार्दन गीते आणि दत्ता बाबासाहेब तोंडे यांच्यासह 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत होते. पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवली आहे. क्रेस पोलिसांनी मृतदेह अंबाजोगाई येथे असतानाच तपास सुरू केला. संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. येरमाळा आणि चोरखळी परिसरातील हॉटेल, बार आणि कला केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जप्त करण्यात आलं, जेणेकरून पुरावे नष्ट होऊ नयेत. घटना धाराशिव जिल्ह्यात घडल्यामुळे गुन्हा येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे. प्रश्न असा की जर त्या वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर सतीचा जीव वाचला असता का? मृतदेह घरी आणून दारू पिऊन बेशुद्ध आहे असं सांगणं म्हणजे गुन्हा लपवण्याचा प्रयत्न होता का? जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी ही संधी साधली गेली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातून स्पष्ट होतीलच. परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावात संतापाचं वातावरण आहे. लोकांच्या मनात भीती आणि अस्वस्थता आहे. कारण साध्या वादातून, लाथाबुक्क्यांच्या मारहाणीतून एखाद्याचा जीव जाऊ शकतो, या घटनेतून दाखवून दिलं आहे. आता सगळ्यांचं लक्ष पोलीस तपासाकडे लागलेलं आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईल का? आणखी कोणी यात सहभागी होतं का? आणि सतीश मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का? हे पुढील काही काळात स्पष्ट होईल. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.